डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI एंडोस्कोपी सेंटर, सोलापुरातील अत्याधुनिक गॅस्ट्रो उपचार केंद्र. राजकारणातील भीष्म पितामह म्हणून ओळख असलेल्या स्वर्गीय विष्णुपंत कोठे यांची शनिवारी 10वी पुण्यतिथी होती. या निमित्ताने अखिल भारतीय पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघमच्या वतीने भोंगडे वस्ती, फलमारी झोपडपट्टी आणि दत्तनगर झोपडपट्टी भागातील गरजू महिलांना साडी वाटप करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर अखिल भारतीय पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघमचे अध्यक्ष डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे, अंबादास बिंगी, वासुदेव इप्पलपल्ली, संतोष सोमा, सूर्यकांत जिंदम, राम गड्डम, व्यंकटेश आकेन, श्रीनिवास गड्डम, व्यंकटेश चिल्का परिवार, विश्वनाथ दुधलेकर, रवी कोटा, विनायक खरात यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान यावेळी मनोगत व्यक्त करताना अखिल भारतीय पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघमचे अध्यक्ष डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांनी स्वर्गीय तात्या कोठे हे नेहमी गरजू लोकांना मदत करण्यासाठी पुढे असायचे, त्यांचेच अनुकरण करत मी हे उपक्रम हाती घेतल्याचे ते म्हणाले. भेट आपल्यासाठी घेऊन येत आहोत आणि या कार्यक्रमासाठी त्याच्या पुण्यस्मरणासाठी काहीतरी वेगळं असं करण्यासाठी आज आपण इथं एकत्रित आयोजित आलेलो आहोत. त्यासाठी उपस्थित माझी धर्मपत्नी श्रुती, त्याचबरोबर श्रीमती सुनीता चिल्का, श्री व्यंकटेश चिल्का, पद्मशाली नाती संस्थेचे सचिव श्री संतोष सोमाजी, श्री राजूजी, आपल्या त्रिशक्ती देवी तरुण देवी मंडळाचे श्री गड्डमजी, राम गड्डमजी, त्याचबरोबर श्री आनंद अंकल आणि उपस्थित सर्व आपल्या देवी मंडळाचे सदस्य व समोर बसलेले माझे सर्व भगिनी आणि मातांनो. खरं म्हणजे आम्ही आताच औषधी सरांनी सांगितलं असेल की वर्षभर मागच्या आम्ही वेगवेगळे समाज उपयोग असे कार्यक्रम करत आहोत. त्यामध्ये ब्लँकेट वाटप असून दे, आरोग्य शिबिर असून दे. आरोग्य शिबिर फक्त आरोग्य शिबिर म्हणून नाही, तर त्यामध्ये जे 4,000-5,000 रुपये जे तपासणी लागतात त्या तपासणी मोफत करून देणं असून दे किंवा मोफत औषधे सुद्धा देणं असून दे, या सर्व गोष्टी आम्ही त्या आरोग्य शिबिरामध्ये करतोय. त्याचबरोबर डोळे तपासणी असून डोळे तपासणी, नेत्र तपासणी करून नेत्र तपासणीनंतर जे मोफत चष्मे वाटप असून दे आणि जे तुळजापूरला पायी जाणारे लोक असतील त्यासाठी 1,00,000 लोकांना मोफत असं महाप्रसादाचं त्यांना वाटप असून दे. त्याचबरोबर आज जो साडी वाटपाचा कार्यक्रम आहे, जो मध्ये पूर परिस्थिती झाली होती त्यामध्ये 500पेक्षा जास्ती कुटुंबांना तिथे धान्य वाटप करण्यात आलं. त्याचबरोबर वेगवेगळ्या शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये आपली संस्था कार्यरत आहे. नुकतीच माझी पद्मशाली पश्चिम महाराष्ट्र संघमच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे. आज इथे उपस्थित राहण्याचं कारण आपल्या सर्व माता भगिनींशी आपलं एक आपुलकीचं नातं जोडण्यासाठी मी आज इथं आलेलो आहोत. आज तात्यांचं, विष्णुपंत कोठेंचं तर तुम्हाला माहितीच आहे, कार्य मागच्या 40 वर्षापासून कोटे कुटुंबीय सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करतात. हा काम फक्त राजकारणापुरतं नाहीये की इलेक्शन आले की आम्ही येतो किंवा राजकारण आलं की आम्ही येतो आणि नंतर येत नाही, असं कधीच नाही. स्वर्गीय महेश अण्णा कोठे असून दे, मी असून दे किंवा माझे कुठलेही लहान भाऊ असून दे, आम्ही 12 महिने आपल्यासाठी वेगवेगळे कुठले ना कुठले उपक्रम आपल्यामध्ये मिसळण्यासाठी, आपल्यासाठी राहण्या, आपल्या बरोबर आपल्या सुखदुःखामध्ये राहण्यासाठी नेहमी आपल्यामध्ये येतो. आत्मतृप्ती योजनासाठी काय भाग असून दे, विवाह असून दे, जे सामुदायिक विवाहाचं काही कार्य असून दे, तर अशा वेगवेगळ्या समाजोपयोगी कार्यक्रमात आम्ही कोठे कुटुंबीय आपल्या सोलापुरातल्या सर्व लोकांशी जोडण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि स्वर्गीय तात्यासाहेब कोठे यांची शिकवण आम्हाला हेच होतं की 80% समाजकार्य आणि 20% राजकारण. मी राजकारणात स्वतः नाहीये, पण समाजकारणामध्ये जेवढं काही माझ्याकडून माझी वैद्यकीय पेशा सोडून लोकांसाठी करता येईल तेवढा मी प्रयत्न करतोय. आणि नक्कीच यापुढेही मी जोपर्यंत असेल तोपर्यंत आपल्या सर्वांसाठी माझ्या परीने जे काही करता येईल त्या कुठल्याही क्षेत्र असून दे ते मी नक्कीच करेन. एवढी ग्वाही देतो आणि ते थांबतो. जय हिंद, जय भारत. सोलापुर किंग के मेगा
आता सूर्यप्रकाश कोठे नंतर होतं देवेंद्र दादा कोठे प्रथम पूर्ण फॅमिली ఇలా పూర్ణ వాళ్ళంతా జీవన్ వాయిస్తున్నారు దానికోసం మీ అందరినీ అని భగవంతుడి కృప దృష్టి ఉండాలి ఆశీర్వాదం ఉండాలి మీరు ఇట్లా वाटपाचा कार्यक्रम करण्यात येत आहे. आदरणीय स्वर्गीय तात्यासाहेबांचं कार्य सोलापुरात फार मोठं होतं. तात्यासाहेबांनी अनेक शैक्षणिक क्षेत्रात, राजकीय क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात आणि साहित्य क्षेत्रात सोलापूरसाठी फार मोठं योगदान दिलेलं आहे. आदरणीय तात्यासाहेबांनंतर त्यांचा वारसा स्वर्गीय राजेश अण्णा कोटे, स्वर्गीय महेश अण्णा कोटे यांनी सोलापुरात चालू ठेवलेला होता आणि सोलापूरच्या ज्या प्रगतीच्या वाटचालीत त्याचा मोलाचा हात होता. त्यानंतर आज तात्यासाहेबांची तिसरी पिढी सुद्धा सोलापुरातील जे काही गोरगरीब आहेत, जे काही संस्था आहेत, ज्या ज्या गरजूंना मदत लागणार आहे, आमदार देवेंद्र दादा कोटे असतील, प्रथमेश दादा कोटे असतील आणि डॉक्टर सूर्यप्रकाश कोटे हे सोलापुरातील प्रसिद्ध गॅस्ट्रोलॉजिस्ट. नुकतीच त्यांची पद्मशाली अखिल भारतीय पश्चिम महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे. आज डॉक्टर साहेबांकडे सोलापूर असू दे, ग्रामीण भागातील अनेक रुग्ण डॉक्टर साहेबांकडे येऊन डॉक्टर साहेबांच्या तपासणीमुळे अनेकांचे प्राण वाचवलेले, अनेकांना त्यात मदत झालेली आहे. परंतु तात्यासाहेबांचा विचार त्यांना सतत जे कष्टकरी आहेत, गोरगरीब आहेत, त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी ते नेहमी संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न करतात. 10 ऑगस्ट तात्यासाहेबांची जयंती डॉक्टर सूर्यप्रकाश कोटे यांच्या माध्यमातून आतापर्यंत सोलापुरात मागील 10 वर्षापासून दरवर्षी मोफत आरोग्य तपासणी शहरातील विविध भागात झालेली आहे. फक्त मोफत आरोग्य तपासणी होत नाही तर सोलापुरातील नामवंत डॉक्टर त्या आरोग्य शिबिरास उपस्थित असतात आणि मोफत औषधोपचार देऊन डॉक्टर साहेब प्रत्येक गोरगरिबांना आरोग्याविषयी जागरूकता केलेली आहे. त्यांच्या सामाजिक कार्यातली त्यांची आवड. नुकतंच सोलापुरात पुरामुळं नदीकाठच्या अनेक भागात अनेक घरात पाणी शिरलं होतं. अनेकांचे फोन डॉक्टर साहेबाला आले. डॉक्टर साहेबांनी सोलापुरातील अनेक गावामध्ये स्वतः जाऊन त्या लोकांना 15 दिवस, महिनाभर पुरेल एवढा अन्नाचा साठा प्रत्येकाच्या घरी त्यांनी वाटलेला आहे.